मंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस आणि आरटीओ विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावलेली आहे। तर नाशिकच्या उड्डाण पुलावर रात्री झालेला अपघात प्रकरणी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। अपघातामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती आहे। तर वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी आणि कारवाई करण्यासंदर्भात गिरीश महाजन पोलीस आणि आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? एक अपघात झाला होता आणि त्यानंतर आता मंत्री गिरीश महाजन हे ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय, काय अपडेट्स? अगदी खरं आहे। खरं बघितलं गेलं तर काल नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर एक भीषण अपघात झाला होता। यामध्ये 5 जण हे मृत्युमुखी पडलेले तर 3 जण हे गंभीर अवस्थेमध्ये आहे। एकूणच वाहनांमध्ये झालेला अपघात, पुढे जाणारा आयशर ट्रक आणि त्यामध्ये असलेल्या तळ्या यामुळे खरं तर हा अपघात झालेला होता आणि यामध्ये 5 जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झालाय। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मंत्री गिरीश महाजन हे ऍक्शन मोडवर आलेले आहे आणि त्यांनी पोलीस विभागाची आणि आरटीओ विभागाची जी बैठक आहे ती तातडीने बोलवलेली आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकारी यांची ते बैठक घेणार आहे। एकूणच नाशिकच्या उड्डाणपुलावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असणार आहे। वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी आणि कारवाई करण्यासंदर्भात गिरीश महाजन यांनी ही बैठक बोलावली आणि यानंतर खरं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देऊन वाहतुकी संदर्भात विशेष अशा सूचना ज्या आहे आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासंदर्भातली ही बैठक जी आहे ती महत्त्वाची असणार आहे। निश्चितच महेश, नेमक्या काय सूचना दिल्या जातात ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।